मला नव्हतं वाटलं की आज माझ्यासोबत असं काहीतरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. आणि मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पाटलीन. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी माझ्या काकांकडे आलेली आणि मी आलेली आहे. मग काका फिरायला नेणार नाही असं तर कधी होणार नाही. मग आम्ही सगळे रेडी होऊन निघालो एका बेस्ट लोकेशनवर जाण्यासाठी. जाता खाऊ घेतला, फ्रुट्स वगैरे घेतले, कारण काकूचा उपवास होता आणि आमच्यासोबत समाधान मामांते पण होते आणि अजून एक आत्या मामांते होते आणि टोटल 3 गाड्या होत्या. सो फायनली आम्ही हरणबारी धरणावर पोहोचलो आणि भाई साहेब काय व्ह्यू होता, काय सांगू तुम्हाला. एकच नंबर वाटलं माहिती का तिथे. आणि हे लोकेशन थोडस गुजरात बॉर्डरच्या आसपास आहे. मग जाता जाता आम्हाला एकदम भारी लोकेशन दिसलं, म्हणून मग आम्ही थांबलो. म्हटलं चला इथे थोडेसे फोटोज व्हिडिओज काढून घेऊया. आणि सगळेच खूप जास्त एन्जॉय करत होते. आणि इथे साईडला पाणी असल्यामुळे इतकी जास्त हवा येत होती की काय सांगू. माझे व्हिडिओज पण नीट नाही. आणि आम्ही घरून येताना खिचडी, पोळी, साबुदाणे, फ्रुट्स वगैरे सगळं घेऊन आलेलो होतो. म्हटलं पहिले लोणचं घेऊन घेऊ, पण काय सांगू तुम्हाला, आम्हाला तिथे लोणचंच भेटलं नाही. मग म्हटलं जाऊ दे, थोडंफार ऍडजस्ट करून घेऊ. आणि मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. मग पुढे येऊन आम्हाला एक मस्त वॉटरफॉल दिसला, म्हणून मग आम्ही तिथे थांबलो. तिकडे गेल्यावर मला असं वाटलेलं की इकडच्या एरियामध्ये मला कोणच ओळखत असेल, पण असं काहीच नाहीये. मला तिकडे भरपूर जणांनी ओळखून घेतलं. वॉटरफॉल एन्जॉय करून मग आम्ही पुढे आलो चिवटी बारी या लोकेशनवर. आणि तुम्ही बघू शकता की किती अमेझिंग लोकेशन आहे. आणि ही आहे आमची क्यूटशी ऋतू दीदी. मला ना नवीन लोकांना ओळखायला आणि जाणून घ्यायला खूप जास्त आवडतं. आणि हे बघा, आम्ही इथे वरतीच जेवायला बसलो होतो आणि बाकीचे सगळे खाली बसलेले होते. जेवण वगैरे करून आम्ही तिथल्या फेमस स्पॉटवर गेलो आणि तिथे आज प्रचंड गर्दी होती. आणि हे वॉटरफॉल बघा ना किती सुंदर दिसत. आणि त्यानंतर मग बऱ्याच जणांनी तिथे मला ओळखलं, माझ्यासोबत फोटोज वगैरे काढले. आणि तुम्हाला सांगते, मला इतकं भारी वाटलं. तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम बघून मला खूप भारी वाटते. असंच माझ्यावर प्रेम कायम असू द्या. आणि मग व्हिडिओ काढत होती तर मामा म्हणे मला पण घे बरं का बाई तुझ्या व्लॉग मध्ये. मग काय मामांना पण घेऊन टाकलं. आणि फायनली त्या लोकेशनला बाय बाय करून आम्ही पोहोचलो नामपूरला, जिथे थांबून आम्ही सगळ्यांनी मस्त चहा नाश्ता वगैरे केला, कारण सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली होती. सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लेलं होतं. आणि तुम्हाला माहिती का, मला असं सगळ्यांसोबत मिळून राहायला खूप जास्त आवडतं, कारण जो आनंद सगळ्यांमध्ये असतो ना, तो एकटं राहून कधीच भेटत. मग काय घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि मग कृष्णा, मी, ओवी, काका आम्ही सगळे मस्ती करत बसलेलो होतो. आय नो डेली व्लॉग टाकायला भेटत नाहीये, बट जसं मला जमतं तसं मी ट्राय करते. आणि तुमचं माझ्यावर प्रेम असंच असू द्या. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.